माझं नाव संदीप शिंदे आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींची पानं उलटतो, तेव्हा माझं मन आपोआप जड होतं. काही जखमा अशा असतात की त्या काळानुसार भरून निघत नाहीत, उलट दिवसेंदिवस अधिक खोल होत जातात. काही वर्षापूर्वी एका भयंकर रस्ते अपघातात माझी पत्नी कायमची मला सोडून गेली. त्या दिवशी माझ्या आयुष्यातील आनंदही जणू संपून गेला. माझी छोटी मुलगी आईशिवाय शांतपणे जगायला शिकली आहे. तिची ती निशब्द वेदना रोज माझ्या हृदयाला छेद देत असते. मी ट्रक चालवतो कारण हाच माझा जगण्याचा आधार आहे आणि कदाचित माझ्या दुःखापासून पळण्याचा मार्गही. जेव्हा मी ट्रकचं स्टेअरिंग हातात घेतो तेव्हा आठवणी थोड्या शांत होतात आणि मन कामात गुंततं. पण त्या रात्री परिस्थिती काहीतरी वेगळीच होती. त्या दिवशी मी नाशिक जवळच्या एका मोठ्या गोदामातून सिमेंटच्या पोत्यांचा माल भरून रात्री उशिरा निघालो होतो. आकाशात काळे ढग दाटले होते आणि सगळीकडे गडद अंधार पसरला होता. रस्त्यावरच्या गाड्यांची वर्दळ हळूहळू कमी होत होती आणि एक विचित्र शांतता पसरत चालली होती. ट्रकच्या इंजिनची घरघर माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी जणू भिडत होती. मी खिडकी थोडी खाली केली जेणेकरून थंड हवा चेहऱ्यावर येईल आणि झोप दूर राहील. पण मनाच्या आत कुठेतरी एक अनोळखी भीती हळूहळू डोकं वर काढत होती. मला वारंवार असं वाटत होतं की कोणीतरी अदृश्य नजरेने माझा पाठलाग करत आहे. मी स्वतःला समजावत होतो, ही फक्त थकव्यामुळे आणि एकटेपणामुळे निर्माण झालेली भावना आहे. पण मन मात्र सतत एखाद्या अनर्थाची चाहूल देत होतं. काही किलोमीटर पुढे गेल्यावर हायवे 2 भागात विभागला. एक रस्ता रुंद प्रकाशाने उजळलेला होता, तर दुसरा रस्ता अरुंद अंधाराने भरलेला आणि घनदाट जंगलाच्या दिशेने जात होता. मला सकाळपर्यंत माल पोचवायचा होता. मी मनात पटकन हिशोब केला. जर हा शॉर्टकटचा रस्ता घेतला तर वेळही वाचेल आणि डिझेलही. डोकं सांगत होतं की मुख्य रस्ता सुरक्षित आहे, पण परिस्थितीने मला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. मी स्टेअरिंग फिरवलं आणि ट्रक त्या अंधाऱ्या जंगल रस्त्याकडे वळवला. जसं मी त्या रस्त्यावर शिरलो तसं अचानक आजूबाजूच्या सगळ्या आवाजांनी जणू शांतता घेतली. फक्त इंजिनची खोल घरघर आणि टायरांचा रस्त्याशी घर्षण होणारा आवाज माझ्या कानात घुमत राहिला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या उंच झाडाच्या सावल्या रस्त्यावर जाळ्यासारख्या पसरल्या होत्या. हवेत एक विचित्र ओलसर वास भरून राहिला होता. माझ्या अंगावर आपोआप काटा आला. सुमारे 20 मिनिटं मी त्या भयानक शांततेत गाडी चालवत राहिलो. तेव्हाच अचानक माझ्या नजरेस रस्त्याच्या मधोमध एक जुनी बैलगाडी उभी दिसली. मी लगेच जोरात ब्रेक दाबला. ट्रक काही फूट अंतरावरच थांबला. माझी छाती धडधड वाढली. इतक्या सुनसान रस्त्यावर ही बैलगाडी कुठून आली? आजूबाजूला दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं. मी हॉर्न वाजवला, पण त्याचा आवाज अंधारात हरवून गेला. कुणीही प्रतिसाद दिला नाही. मजबुरीने मला ट्रकच्या खाली उतरावं लागलं. जमिनीवर पाय ठेवताच थंड वाऱ्याने अंग शहारून गेलं. मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि सावधपणे बैलगाडीच्या दिशेने चालू लागलो. ती बैलगाडी खूप जुनी आणि कुजलेली दिसत होती. तिच्या लाकडाचा रंग काळपट झाला होता. मी ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात हलली नाही. तेवढ्या झुडपांच्या दिशेने कुणाच्या कण्याचा हलका आवाज ऐकू आला. तो आवाज इतका वेदनादायी होता की ते ऐकताच माझं हृदय दडपून गेलं. क्षणभर मनात आलं, आताच ट्रकमध्ये बसून इथून पळून जावं, पण माणुसकीने मला थांबवलं. मी धैर्य एकवटलं आणि त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. मला अजिबात कल्पना नव्हती की मी कोणत्या संकटाकडे चाललो आहे आणि ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार आहे. मी टॉर्चचे प्रकाशरेषा पुढे टाकत झुडपांकडे सावधपणे चालत होतो. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की जणू ते छातीबाहेर पडेल असं वाटत होतं. वाऱ्याने एखादं पान हललं तरी मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे चालत आहे. आता कन्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, कोण आहे तिकडे? उत्तरादाखल फक्त हलकी सुस्कारा ऐकू आला. मी सावधपणे झुडपं बाजूला सारली आणि समोर जे दिसलं ते पाहून मी क्षणभर थिजून गेलो. तिथे एक स्त्री जमिनीवर बसलेली होती. तिचे कपडे मळलेले होते, केस पूर्ण विस्कटलेले होते आणि तिचा चेहरा पूर्ण पांढरा फटक पडला होता. ती स्त्री जमिनीवर अशी बसली होती जणू तिच्यात चालण्याची ताकदच उरली नव्हती. तिचे डोळे हळूच माझ्याकडे आले आणि त्यामध्ये मदतीची आर्त विनंती स्पष्ट दिसत होती.
ती कमकुवत आवाजात म्हणाली, भाऊ, थोडं पाणी मिळेल का? खूप तहान लागली आहे, नाहीतर माझा जीव जाईल. माझ्याकडे पाण्याची बाटली होती. मी ती लगेच तिच्या हातात दिली. तिने घाईघाईने काही घोट पाणी प्यायलं आणि जणू सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. ती हळू आवाजात म्हणाली, मी खूप दुरून चालत येत आहे. वाटेत माझा पाय मुरगळला. आता चालताच येत नाही. रात्रही झाली आहे. खूप भीती वाटते आहे. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला म्हणालो, इथेच थोड्या अंतरावर माझा ट्रक उभा आहे. तू चालू शकलीस तर मी तुला जवळच्या ढाब्यापर्यंत सोडून देतो. तिने हलकेच मान हलवली. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण लगेचच डगमगली. मी तिचा हात धरून तिला आधार दिला. तिचं शरीर विलक्षण थंड होतं, जणू ते अनेक तासांपासून थंड हवेत पडून होती. त्या क्षणी माझ्या मनात एक हलकीशी शंका नक्कीच आली. इतक्या सुनसान जंगल रस्त्यावर ही स्त्री इथे कशी पोहोचली? पण माणुसकीने त्या विचाराला दाबून टाकलं. आम्ही दोघं हळूहळू ट्रकच्या दिशेने चालू लागलो. आजूबाजूचा अंधार आणि सन्नाटा इतका भयानक होता की जणू संपूर्ण जंगल आमच्याकडे रोखून पाहत होतं. ट्रकजवळ पोहोचल्यावर मी तिला कॅबिनमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसलो. जसं मी इंजिन सुरू केलं तसं मला अचानक ट्रकच्या मागे कोणीतरी चालल्यासारखी चाहूल लागली. मी लगेच आरशात पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. मी स्वतःला समजावलं, बहुतेक माझाच भ्रम असेल. ट्रक पुढे निघाला. ती स्त्री शांतपणे समोर पाहत बसली होती. तिचे डोळे काहीसे विचित्र वाटत होते. त्यात चमक कमी आणि खोल अंधार जास्त जाणवत होता. वातावरण हलकं करण्यासाठी मी विचारलं, तुझं नाव काय आणि तुला कुठे सोडायचं? काही सेकंद शांत राहिल्यानंतर ती मंद आवाजात म्हणाली, माझं नाव शारदा आहे. मला फक्त गावाच्या सीमेपर्यंत सोडून द्या. तिच्या आवाजात एक विचित्र धातूसारखी खणखण होती, जी कानांना टोचत होती. मी मान हलवून होकार दिला. रस्ता आता आणखीनच सुनसान झाला होता. हेडलाईटच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या विचित्र पद्धतीने हलत होत्या, जणू एखादी काळी सावली आमच्या ट्रकसोबत धावत होती. अचानक मला केबिनमध्ये थंडी वाढल्यासारखी वाटली. मी खिडकी पूर्णपणे बंद केली, पण थंडी कमी झाली नाही. तेवढ्या शारदाने माझ्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. त्या स्मितात काहीतरी इतकं विचित्र होतं की माझ्या पाठीच्या कण्यामधून थंड शिरशिरी गेली. मी लगेच नजर परत रस्त्यावर रोखली. काही मिनिटं आम्ही दोघं पूर्ण शांत होतो. तेवढ्यात अचानक मला जाणवलं, जणू ट्रकच्या मागे कोणीतरी हलकासा धक्का दिला. मी लगेच ब्रेक दाबला आणि ट्रक थांबवला. हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी खाली उतरून मागे पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. रस्ता पूर्ण रिकामा होता. मी परत कॅबिनमध्ये बसलो. आता शारदाचे डोळे आधीपेक्षा अधिक चमकदार दिसत होते. ती हळू आवाजात म्हणाली, काय झालं? का थांबलात? मी म्हणालो, काही नाही, बहुतेक रस्त्यात खड्डा असेल. पण माझ्या मनात भीती हळूहळू खोलवर पसरत होती. मी ट्रक पुन्हा सुरू केला. अचानक माझ्या कानात कुणाच्या हसण्याचा मंद आवाज आला. तो आवाज खूप हलका पण इतका भयानक की माझं हृदय थरारलं. मी पटकन आजूबाजूला पाहिलं. शारदा मात्र शांतपणे बसली होती. मी स्वतःला समजावत होतो, बहुतेक थकव्यामुळे मेंदू खेळ करतोय. पण पुढच्याच क्षणी मला जाणवलं, जणू कोणीतरी माझ्या खांद्यावर थंड हात ठेवला. मी दचकून मागे वळलो, पण तिथे कोणीच नव्हतं. शारदा मात्र मला एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यांच्या भोबळा विचित्रपणे मोठ्या झाल्या होत्या. मी घाबरत विचारलं, तू ठीक आहेस ना? ती पापणीही न हलवता म्हणाली, हो, मी अगदी ठीक आहे. आता तिचा आवाज आधीपेक्षा जड आणि भेसूर वाटत होता. माझे हात स्टेअरिंगवर घट्ट झाले. मन सांगत होतं, काहीतरी खूप चुकीचं घडत आहे. तेवढ्यात अचानक ट्रकची लाईट एका क्षणासाठी बंद झाली आणि संपूर्ण रस्ता गडद अंधारात पडून गेला. मी घाईने ब्रेक दाबला. काही सेकंदांनी लाईट पुन्हा लागली, पण तोपर्यंत माझ्या अंगातून घाम फुटत होता. मी आरशात पाहिलं. माझा श्वास अडकला. मागच्या सीटवर मला काळ्या सावलीसारखी एक आकृती बसलेली दिसली. मी घाबरून पापणी लावली आणि ती आकृती गायब झाली. मी स्वतःला सावरत खोल श्वास घेतला, पण भीती आता माझ्या आत खोलवर घर करून बसली होती. शारदा हळू आवाजात म्हणाली, काय झालं? इतके घाबरले का? आता तिच्या आवाजात मानवीपणा कमी आणि एखाद्या पोकळ गुहेतून येणारी प्रतिध्वनी जास्त वाटत होती. मी काही उत्तर दिलं नाही. माझ्या डोक्यात
फक्त एकच विचार होता, या बाईसोबत काहीतरी भयंकर चुकीचं आहे. मी ट्रकचा वेग वाढवला जेणेकरून लवकरात लवकर एखाद्या प्रकाश असलेल्या ठिकाणी पोहोचता येईल. पण रस्ता जणू संपतच नव्हता. मी घड्याळ पाहिलं. वेळ वेगाने पुढे जात होता, पण अंतर मात्र कमी होत नव्हतं. तेवढ्या शारदाने हळूहळू आपलं डोकं माझ्याकडे वळवलं आणि तिची मान अस्वाभाविकपणे वाकली. तिचे डोळे आता पुन्हा पांढरे झाले होते आणि ओठांवर एक भीषण हास्य पसरलं. माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडायचीच बाकी राहिली. ती जड आवाजात म्हणाली, तू मला ओळखलंस नाही संदीप. त्या एका वाक्याने माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मी थरथरत विचारलं, तुला माझं नाव कसं माहीत? ती हळूच हसली आणि म्हणाली, हे जंगल सगळं काही जाणतं. त्या हास्यात इतकी क्रूरता होती की माझ्या आत्म्यापर्यंत भीती शिरली. आता मला खात्री पटली होती, माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये बसलेली ती स्त्री माणूस नव्हती. मी थरथरत देवाचं नाव घेतलं आणि पूर्ण ताकदीने ब्रेक दाबला. ट्रक जोरात हलत थांबला आणि त्याच क्षणी शारदाचं हसणं अधिक जोरात घुमू लागलं. केबिनमधील हवा अचानक खूप थंड आणि जड झाली. जणू एखादी अदृश्य शक्ती आम्हाला घट्ट पकडून बसली होती. माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरू लागला. मला स्पष्ट जाणवत होतं, ही रात्र अजूनही अधिक भयानक वळण घेणार आहे. ट्रक अचानक थांबताच माझं शरीर पुढे झुकलं. हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू छाती फुटेल असं वाटत होतं. केबिनमधील हवा इतकी जड झाली होती की जणू कोणीतरी त्यातून प्राणवायूच काढून घेतला होता. शारदाचं हसणं माझ्या कानात घुमत होतं आणि त्या हसण्यात मानवी भावना नावाची एकही गोष्ट उरली नव्हती. मी थरथरत्या हातांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजाचा हँडल जणू पूर्णपणे अडकून बसला होता. बाहेरचा अंधार इतका दाट होता की ट्रकच्या हेडलाईटची रोषणाईसुद्धा त्याला भेदू शकत नव्हती. मी घाबरून देवाचं नाव घेतलं आणि बाजूच्या सीटकडे पाहिलं, पण शारदा तिथे नव्हती. क्षणभर मला वाटलं कदाचित ती खाली उतरली असेल, पण पुढच्याच क्षणी मला माझ्या मागे तिचा श्वास जाणवला. तो श्वास बर्फासारखा थंड होता. जणू मान बधीर झाली, संपूर्ण शरीर दगडासारखं कठोर झालं. ती माझ्या कानाजवळ अलगद कुजबुजली. पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तिच्या आवाजात अशी खोली होती जणू ती थेट माझ्या आत्म्याशी बोलत होती. मी कसंबसं स्वतःला वळवलं. ती माझ्यासमोर उभी होती, पण आता तिचा चेहरा माणसासारखा दिसत नव्हता. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. कपडावरच्या शिरा फुगून उठल्या होत्या. ओठांच्या कडांवर काळे डाग पसरले होते. तिचे केस हवेशिवाय हवेत तरंगत होते. ते दृश्य पाहून माझी किंकाळी घशातच अडकली. मी डोळे घट्ट मिटले आणि मनात माझ्या छोट्या मुलीचा चेहरा आठवू लागलो. मला वाटलं आता माझा शेवट निश्चित आहे. तेवढ्यात अचानक ट्रकच्या बाहेर कुठेतरी दूरवरून मंदिरातील घंटा वाजल्याचा ऐकू आला. तो आवाज खूप हलका होता, पण त्या क्षणी तो माझ्यासाठी एखाद्या देवदूताच्या आवाजासारखा होता. शारदाच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी चिडचिड उमटली आणि तिची पकड थोडी सैल झाली. मी त्या संधीचा फायदा घेतला. पूर्ण ताकदीने दरवाजा ढकलला. यावेळी दरवाजा उघडला आणि मी लगेच खाली उडी मारली. जमिनीवर पाय पडताच माझ्या गुडघ्याला जोराचा धक्का बसला. वेदना झाली, पण भीती इतकी प्रचंड होती की त्या वेदनेची जाणीवही झाली नाही. मी उठलो आणि अंधारात धावत सुटलो. झाडांच्या फांद्या माझ्या अंगावर आपटत होत्या. काटेरी झुळपं कपडे फाळत होती, पण मी थांबलो नाही. माझ्या मागून तिचं हसणं आणि पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. जणू ती माझ्यासोबत खेळत होती. मला मुद्दाम घाबरवत होती. माझा श्वास फुलला होता. छाती चढत होती, पण पाय स्वतःहून पुढे जात होते. अचानक माझ्या पायाखालची जमीन खासली आणि मी एका छोट्या खड्ड्यात पडून गेलो. माझं शरीर चिखलाने माखलं. मी कसंबसं शांत राहण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात बाहेरून तिचा आवाज आला, संदीप, कुठे लपलास? त्या आवाजात गोडवा होता, पण त्यात विषयही मिसळलेलं होतं. मी तोंडावर हात ठेवून श्वास रोखला. हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होतं की मला भीती वाटत होती. कदाचित त्या आवाजावरून ती मला शोधून काढेल. काही क्षणांनी तिच्या पावलांचा आवाज अगदी जवळ आला. मला खड्ड्याच्या वर तिची सावली दिसली. तिचे डोळे अंधारात सुद्धा चमकत होते. ती आजूबाजूला पाहू लागली आणि हळू आवाजात म्हणाली, आज वाचलास, पण पुढच्या वेळी नाही. इतकं म्हणताच तिचं भयान हसणं पुन्हा घुमलं आणि तिच्या पावलांचा आवाज हळूहळू दूर जात गेला.
मी काही मिनिटं तिथेच खड्ड्यात धडधडत पडून राहिलो. जेव्हा सगळीकडे पूर्ण शांतता पसरली तेव्हा मी धैर्य गोळा करून बाहेर डोकावलं. चहूबाजूंना पुन्हा तेच भयानक जंगल आणि मृत्यूसारखी शांतता. मी हळूहळू खड्ड्यातून बाहेर आलो. अंगावरील माती झटकली आणि अंदाजाने एका दिशेने चालू लागलो. काही अंतर चालल्यानंतर मला एक मोळकळीस आलेली पायवाट दिसली. बहुतेक ती एखाद्या गावाकडे जात असावी. माझ्या मनात आशेची एक छोटीशी किरण पेटली. मी त्या पायवाटेने वेगाने चालू लागलो. पण मनात सतत एकच प्रश्न फिरत होता. ती स्त्री नेमकी कोण होती आणि तिला माझं नाव कसं माहीत? खरंच जंगल सगळं काही जाणतं का? की माझ्या भूतकाळाशी तिचा काही संबंध आहे? भीती आणि रहस्य माझ्या डोक्यात एकत्र फिरत होते आणि मला आता स्पष्ट जाणवत होतं, ही कथा अजून संपलेली नाही. खरं भय तर आता सुरू होणार आहे. मी त्या पायवाटेवर जलद पावलं टाकत चाललो होतो, पण प्रत्येक पावलासोबत भीती माझ्या आत अधिक खोलवर पसरत होती. जंगलाची शांतता आधीपेक्षा जास्त जड वाटत होती. माझं मन पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायला भाग पाडत होतं. कदाचित ते पुन्हा माझ्या मागे येतं नाही ना? माझे कपडे चिखल आणि घामाने पूर्ण भिजले होते. शरीरातील थकवा हाडांपर्यंत उतरला होता. पण थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं. काही वेळाने मला दूरवर एक हलकीशी रोशनी दिसली. ती एखाद्या दिव्यांची किंवा बल्बची प्रकाश रेषा होती, जी गडद अंधाराला भेदून डोळ्यांना टोचत होती. तो प्रकाश पाहताच माझ्या मनात आशेची एक किरण जागी झाली. कदाचित तिथे एखादा माणूस असेल जो मला मदत करू शकेल. मी उरलेल्या सगळ्या ताकदीने त्या दिशेने चालू लागलो. जसं जसं मी जवळ पोहोचत गेलो तसं मला एक छोटंसं मंदिर दिसलं. मंदिराच्या बाहेर एक वृद्ध साधू दिवा लावून बसला होता. मंदिराची घंटा वाऱ्यामुळे हलकेच वाजत होती. तीच घंटा जिच्या आवाजाने काही वेळापूर्वी मला त्या भयानक पकडीतून सुटण्याची संधी दिली होती. मी डगमगत त्याच्या जवळ गेलो आणि थेट जमिनीवर बसलो. माझा श्वास इतका जोरात चालू होता की मला बोलणंसुद्धा कठीण जात होतं. साधूने माझी अवस्था पाहिली. त्याने मला पाणी दिलं आणि शांत आवाजात विचारलं, बाळा, काय झालं आहे? तू इतका घाबरलेला का दिसतोयस? मी थरथरत्या आवाजात त्याला संपूर्ण घटना सांगितली. मी बोलत गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता वाढत गेली. त्याने डोळे मिटले आणि काही क्षण मंद स्वरात मंत्र पुटपुटले. मग तो हळू आवाजात म्हणाला, बाळा, ज्या शक्तीशी तू टक्कर घेतली आहेस ती साधी नाही. ती या जंगलातील एक जुनी आत्मा आहे. ती एकट्या प्रवाशांना आपल्या भक्ष्य बनवते. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. तो पुढे म्हणाला, तिला माणसाची दया ही कमजोरी वाटते आणि तीच तिची ताकद बनते. मी घाबरत विचारलं, ती पुन्हा येईल का? साधू गंभीर आवाजात म्हणाला, जर तिचा निशाण तुझ्यावर पडला असेल तर ती तुला सहज सोडणार नाही. पण घाबरू नकोस. मन मजबूत असेल तर तिचा प्रभाव कमी होतो. इतकं बोलून त्याने आपल्या कापडी पिशवीतून एक लहानसा ताईत काढला. तो माझ्या हातात देत म्हणाला, हा ताईत नेहमी जवळ ठेव आणि मनात भीतीला जागा देऊ नकोस. मी तो ताईत घट्ट पकडून धरला, जणू तोच माझा शेवटचा कवच होता. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मला माझ्या ट्रकची आठवण झाली. तो अजूनही जंगलात उभा होता. त्यात सिमेंटचा माल भरलेला होता आणि तोच माझ्या उपजीविकेचा आधार होता. मी तो तसाच सोडू शकत नव्हतो. साधून मला समजावलं, आता तिकडे परत जाणं सुरक्षित नाही. पण माझ्या मनात एक विचित्र हट्ट बसला होता. कदाचित आता भीतीपेक्षा राग जास्त वाढला होता. कोणतीही अदृश्य शक्ती माझ्या आयुष्याशी असा खेळ कसा करू शकते? मी साधूला नमस्कार केला आणि पुन्हा त्या जंगलाच्या दिशेने निघालो. आकाश थोडंसं निळं होऊ लागलं होतं. पहाटेची हलकी प्रकाश रेषा झाडांच्या फांद्यांमधून खाली येत होती. पण जंगलातील थंडी आणि शांतता अजूनही तशीच होती. जेव्हा मी माझ्या ट्रकजवळ पोहोचलो तेव्हा माझं हृदय पुन्हा जोरजोराने धडधडू लागलं. ट्रक तिथेच उभा होता, पण त्याच्या आजूबाजूला विचित्र ओरखडे दिसत होते. जणू कोणीतरी धारदार नखाने त्याला ओरवाडलं होतं. ड्रायव्हर साईडचे काच फुटलेलं होतं. केबिनच्या आत सीटवर काळी माती पसरलेली होती. मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या परत येण्याची वाट पाहत होतं. मी भीती दाबून कॅबिनमध्ये बसलो आणि इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. इंजिनने आधी थोडा हट्ट केला, मग जड आवाज करत सुरू झालं. मी सुटकेचा श्वास सोडला. मी ट्रक हळूहळू पुढे चालवू लागलो,
पण संकट अजून संपलेलं नव्हतं. काही अंतर गेल्यावर मला पुन्हा तीच हाळ गोठावणारी थंडी जाणवली. ट्रकचा रेडिओ अचानक आपोआप सुरू झाला. त्यातून विचित्र खरखर आवाज येऊ लागला आणि त्या आवाजात मला स्पष्ट ऐकू आलं, जणू कोणीतरी माझं नाव कुजबुजत होतं. संदीप, संदीप कुठे आहेस? माझ्या तळहातात घाम साचला. मी आरशात पाहिलं. मागच्या सीटवर एक धुसर सावली दिसत होती. ती पुन्हा स्पष्ट नव्हती, पण तिची उपस्थिती भीतीदायक होती. मी ताईत घट्ट पकडला आणि मनात देवाचं नाव घेतलं. अचानक ट्रकचा वेग आपोआप कमी होऊ लागला. जणू कोणीतरी ब्रेक दाबला होता. मी एक्सेलेटर जोरात दाबला, पण ट्रक आणखी मंद होत गेला. तेवढ्यात कॅबिनमध्ये थंडी आणखी वाढली आणि माझ्या कानात पुन्हा तेच भेसूर हसणं घुमू लागलं. यावेळी ते हसणं जणू माझ्या डोक्याच्या आतून येत होतं. मला वाटलं जणू कोणीतरी माझ्या मेंदूशी खेळ करत आहे. अचानक माझ्यासमोर रस्त्याच्या मधोमध ती उभी दिसली. शारदा. तिचे केस चेहऱ्यावर विखुरले होते. डोळे पांढरे चमकत होते. ओठांवर तीच भयानक स्मितरेषा होती. तिचे दोन्ही हात पसरले होते, जणू मला थांबण्यासाठी. मी घाबरून डोळे मिटले आणि ताईत छातीशी घट्ट धरला. हृदय जोरजोरात धडधडत होतं. काही क्षणांनी मी डोळे उघडले. ती तिथे नव्हती, पण ट्रक पुन्हा थांबला होता. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. मला समजलं, माझी लढाई अजून संपलेली नाही. उलट ही शक्ती आता माझ्या धैर्याची परीक्षा घेत आहे. जर मी घाबरलो तर ती मला मोडून काढेल, पण जर मी ठाम राहिलो तर कदाचित वाचण्याचा मार्ग मिळेल. मी खोल श्वास घेतला आणि स्वतःशी एक वचन केलं, मी या भीतीसमोर कधी झुकणार नाही, कारण माझ्या घरी माझी मुलगी वाट पाहत आहे आणि तिच्यासाठी मला जिवंत परतणं आवश्यक आहे. तेवढ्यात माझ्या कानात पुन्हा एक मंद हसू ऐकू आलं. यावेळी ते अगदी जवळून येत होतं, जणू कोणीतरी माझ्या मागे उभं होतं. मी धैर्य एकवटून मागे वळलो. तिथे एक धुसर सावली उभी होती आणि ती हळूहळू स्पष्ट होत होती. तोच चेहरा, तीच पांढरे डोळे, तीच वाकडी स्मितरेषा. शारदा पुन्हा समोर उभी होती. ती जळ आवाजात म्हणाली, खूप धैर्य दाखवत आहे संदीप, पण या जंगलातून कुणीही सुटत नाही. तिच्या आवाजातील प्रतिध्वनी इतका भयानक होता की ट्रकच्या कॅबिनच्या भिंतीसुद्धा हल्ल्यासारख्या वाटल्या. मी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या मनात भीती नक्कीच होती, पण माझ्या मुलीचा चेहरा आठवताच मला एक विचित्र शक्ती मिळत होती. मी दाईत पुढे धरला आणि पूर्ण ताकदीने देवाचं नाव घेतलं. अचानक केबिनच्या आत जोराचा वारा फिरू लागला. कागद इकडे तिकडे उडू लागले. शारदाच्या चेहऱ्यावर रागाच्या रेषा स्पष्ट दिसू लागल्या. ती किंचाळत माझ्या हातावर झेपावली, पण तिच्या बोटांचा स्पर्श ताईताजवळ येताच एक तेजस्वी चमक झाली आणि ती जोरात मागे फेकली गेली. तिची किंकाळी संपूर्ण जंगलात घुमली. त्या क्षणी मला समजलं, साधूने दिलेला ताईत खरंच प्रभावी आहे. मी लगेच संधी साधली आणि इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंजिन लगेच सुरू झालं. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने माझ्यासाठी मार्ग मोकळा केला होता. मी क्षणाचाही विलंब न करता एक्सेलेटर दाबला आणि ट्रक पुढे निघाला. मागून तिच्या रागाच्या किंकाळ्या आणि भयान आवाज येत होते, पण अंतर वाढत गेलं तसं ते आवाज हळूहळू मंद होत गेले आणि शेवटी पूर्णपणे नाहीसे झाले. काही किलोमीटर पुढे गेल्यावर मला पहिल्यांदाच खऱ्या रस्त्यांवरील दिव्यांची रोषणी दिसली. दूर एक छोटासा ढाबा उजेडात चमकत होता. काही लोक चहा पीत उभे दिसत होते. ते दृश्य पाहतच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी ट्रक थांबवला आणि खाली उतरून थेट जमिनीवर बसलो. शरीर थकवा आणि तणावाने थरथरत होतं. ढाब्याचा मालक धावत माझ्याजवळ आला. त्याने मला पाणी दिलं आणि विचारलं, काय झालं भाऊ, तुमची अशी अवस्था का झाली आहे? मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त पाणी पित राहिलो आणि खोल श्वास घेत राहिलो. थोड्या वेळाने मी त्याला घडलेली घटना थोडक्यात सांगितली. ते ऐकताच तो घाबरून म्हणाला, या जंगलाबद्दल इथल्या सगळ्यांना माहिती आहे. रात्री या रस्त्याने कोणी एकटं जात नाही. अनेक लोकांनी विचित्र गोष्टी पाहिल्याचं सांगितलं आहे, पण आजपर्यंत कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्याच्या शब्दांनी माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. पण मला स्पष्ट समजलं, मी जे पाहिलं ते भ्रम नव्हतं. ते एक कडवी सत्यता होती, जी लोक भीतीमुळे मान्य करायला तयार नसतात. थोड्याच वेळात सकाळची प्रकाशरेषा पूर्ण पसरली. मी ढाब्याच्या मालकाचे आभार मानले आणि पुन्हा प्रवास सुरू केला. आता रस्ता स्वच्छ दिसत होता. आसपास माणसांची हालचाल होती,
पण माझ्या मनात त्या रात्रीची सावली अजूनही जिवंत होती. प्रत्येक वळणावर मला वाटायचं कदाचित ती पुन्हा समोर उभी असेल, पण माझ्या छातीवर ताईत होता. आणि मनात आता भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. शेवटी मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आणि सगळा माल उतरवला. काम संपल्यावर मी थेट घरी निघालो. घराचा दरवाजा उघडताच माझ्या मुलीने मला पाहिलं आणि निरकसपणे हसली. त्या छोट्या हास्याने माझ्या मनातील सगळी भीती काही क्षणासाठी विरघळली. मी तिला घट्ट मिठी मारली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी मनात ठरवलं, आता कधीही घाई किंवा लालसेपोटी मी असा सुनसान रस्ता निवडणार नाही. कारण आयुष्य खूप मौल्यवान असतं. प्रत्येक प्रवास फक्त मंजिल गाठण्यासाठी नसतो, तर सुरक्षित परतण्यासाठीही असतो. ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती. त्या रात्रीने मला कायमचं बदलून टाकलं. आजही जेव्हा रात्री सन्नाटा पसरतो तेव्हा मला त्या थंड वाऱ्याची झुळूक आणि बेसूर हसू आठवतं. आणि म्हणूनच ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह कथा होती.